ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस। कर्जत, खोपोली, पेण तालुक्यात विश्रांतीनंतर पावसाचं आगमन। बुलढाण्यात पावसाच्या सरी, वातावरणात गारवा। एकीकडे कडक ऊन तर दुसरीकडे पावसाच्या थंडगार सरी, असा काहीसा आल्हाददायक अनुभव। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर परिसरात चिखलाचं साम्राज्य। वाहनं घसरण्याची शक्यता। अवैध माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून माती सांडल्याचा प्रकार समोर। नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीवरील पुलावरून उड्या मारत टवाळखोरांची स्टंटबाजी। यातील बहुतांश मुलं अल्पवयीन। गेल्या वर्षी अशी स्टंटबाजी करताना एकाचा मृत्यू झाला होता। सातारा सोलापूर महामार्गावर कोरेगाव हद्दीतील ब्रिटिशकालीन पुलाचं काम रखडलं। आमदार महेश शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगर परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। लवकरात लवकर याची दखल घेण्याची केली मागणी। मालेगावात वीज वितरण कंपनी विरोधात भाजप आक्रमक। गो बॅक वीज कंपनीच्या घोषणांनी परिसर दणाणला। वारंवार वीज खंडित, तक्रारी करूनही कोणतीच कारवाई नाही। राज्य कारभारावर नागरिकांचा संताप। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील चने गावात सरपंच आणि ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। जलजीवन मिशनचं काम अपूर्ण राहिल्यानं ग्रामस्थ आक्रमक। काम सुरू झालं नाही तर टाकीवरून उड्या मारण्याचा इशारा। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीचं बोंब मारो आंदोलन। नव्या बस स्थानकाच्या छताला अवघ्या एका महिन्यातच गळती लागल्यानं महाविकास आघाडी आक्रमक। भंडाऱ्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं 9 दिवसांपासून आंदोलन। प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं अभिलेख कर्मचारी आक्रमक। नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं किल्ले मिरवणुकीचं आयोजन। ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती ठेवत शिवकालीन खेळांचं सादरीकरण। नांदेडच्या नायगावात शेतातील नुकसानीचं कथन करणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल। आमदार तहसीलदार यंत्रणेनं शेतात जाऊन केला पंचनामा। मान्सूनपूर्व पावसामुळे या शेतकऱ्याचं भुईमुग पिकाचं नुकसान झालं होतं। अमरावतीच्या कौंडण्यपूरमधून निघालेल्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं अमरावतीत यशोमती ठाकूरांकडून स्वागत। यावेळी ठाकूरांनी टाळ मृदुंग वाजवण्याचा देखील आनंद घेतला। रत्नागिरीच्या राजापूरमधील घेरा यशवंत किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं। बांधकामाचा दर्जा राखला गेला नसल्याचा स्थानिकांचा आरोप। हिंगोलीत 8 दिवसांनंतर हळदीचा लिलाव। 2700 क्विंटल हळदीचा लिलाव झाला असून 13,000 रुपये क्विंटल भाव मिळाला। साताऱ्यात अभिनेते सयाजी शिंदेंच्या आव्हानाला निसर्गप्रेमींचा प्रतिसाद। मंगळवेढा पुष्परत्न नर्सरीनं तैवान पिंक पेरूची 1000 झाडं सह्याद्री देवराई प्रकल्पाला भेट दिली। नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव। माजी खासदार हेमंत गोडसेंना कोरोनाची लागण। गोडसे होम क्वारंटाईन। विवाहित असल्याचं प्रमाणपत्र आणलं नाही म्हणून महिला परीक्षार्थींना टेट परीक्षा देण्यापासून केंद्र प्रमुखानं वंचित ठेवलं। नागपूरच्या संचेती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार आहे। महिला आयोगानं याची दखल घ्यावी, परीक्षार्थी महिलेची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावावरून राजकारण सुरू असताना गेल्या 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारच नाहीये। हॉटेल बंद असल्यानं कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं। सांगलीच्या आदित्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची वंचितकडून तोडफोड। कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा आरोप। 15 ते 20 आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोल्हापूरच्या इचलकरंजीत 20 ते 22 जणांच्या टोळक्याकडून चौघांवर हल्ला करण्यात आला। तिघांची प्रकृती गंभीर आहे। जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती, तर 22 जण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत 90 जणांची फसवणूक। माजी मंत्री सुभाष भामरेंचं नाव वापरून 1.5 कोटींचा अपहार झाल्याचा संशय। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहातील रोकड प्रकरणावर माजी आमदार अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट। कोट्यवधींची देणगी सरकारी खात्यांकडून। महापालिका, आरटीओ, वनविभाग सगळ्यांनी भरलेली रोकड। अनिल गोटे यांचा गंभीर आरोप। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तरुणानं हत्या केली आहे। कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। हत्या करणारा तरुणीचा मित्र सतीश यादव फरार आहे। अमरावतीत वडिलांकडून मुलाची हत्या। स्वतःसाठी खरेदी केलेली दारू मुलानं पिल्यानं वडिलांनी रागाच्या भरात मुलाला मारहाण केल्यानं 35 वर्षीय मुलाचा मृत्यू।
यवतमाळमध्ये दिवसभरात 2 हत्या, कारेगावमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या, तर चांदणी चौकात एका जुन्या वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या. अमरावती जिल्ह्यातील महागाव येथून बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुली सुखरूप सापडल्या. अकोट ग्रामीण पोलिसांचं शोधकार्य यशस्वी. मुलींचं पालकांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेनं स्वतःच्या पतीला दाखवलं मृत. पतीच्या तक्रारीनंतर भांडाफोड. मागील 8 वर्षांपासून निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचा पतीचा दावा. अकोल्यातील एका हत्या प्रकरणातील आरोपीला तब्बल 11 महिन्यांनी अटक. 26 वर्षीय टॅटू आर्टिस्ट शांतिप्रिया कश्यप यांची हत्या करणाऱ्या महादेव शृंगारेला मुंबईतून अटक. जळगावच्या तरसोद फाट्याजवळ राख वाहतूक करणारा बलकर उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बलकर उलटला. सुदैवानं अपघातात जीवितहानी टळली. भंडाऱ्यात पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून पलटला. साकोलीकडे परत जाणाऱ्या पोलीस वाहनाचा नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरला आदळून अपघात. घटनेत पोलीस वाहन चालक जखमी. अकोल्याच्या पातूर बाळापूर रस्त्यावर उभ्या असलेल्या 10 ते 12 नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला. जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक आणि वाहनातील मुद्देमालाचं मोठं नुकसान झालं. सोलापुरातील मोहोळ येथील एका विवाहित महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय. सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. सासरकडून त्रास आणि सतत वाद होत असल्याची नातेवाईकांची माहिती. जळगावमध्ये रानडुकरांचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं.